हिंगोली येथील समादेशक होमगार्ड कार्यालय या ठिकाणी 79वा वर्धापन दिन अत्यंत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। दिनांक 14 जुलै 2025 रोजी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या सोहळ्याला नांदेड परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक श्री शहाजी उमाप आणि हिंगोलीचे पोलीस अधीक्षक तथा जिल्हा समादेशक श्रीकृष्ण कोकाटे यांची प्रमुख उपस्थिती लाभली। या कार्यक्रमाचे औचित्य साधून मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। तसेच सामाजिक बांधिलकी जपत भव्य रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते। सुरुवातीला पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते विधिवत ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी उपस्थित होमगार्ड जवानांना मार्गदर्शन करताना श्रीकृष्ण कोकाटे यांनी दलाच्या कार्याचे कौतुक केले आणि भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमाला होमगार्ड कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी आणि जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते। आजचा हा दिवस आपल्या पोलीस प्रशासनासाठी आणि कायदा व सुव्यवस्थेच्या एकूण नियोजनासाठी फार महत्त्वाचा आहे। कारण महाराष्ट्रात कुठेही ज्यावेळेस आपल्याला कायदा व सुव्यवस्था हाताळण्यासाठी अतिरिक्त मदतीची आवश्यकता असते त्यावेळेस सर्वप्रथम होमगार्ड्सची मागणी आपण करतो आणि होमगार्ड्सच्या मागणीच्या अनुषंगाने अनेक असे होमगार्ड्स आहेत की ते फार चांगल्या पद्धतीने काम करतात। त्यांच्या सहकार्यानेच आपण सर्व कायदा व सुव्यवस्था व इतर प्रशासकीय गोष्टी हाताळत असतो। आपण बघतो काही लोक वेगवेगळे व्यवसाय करतात, कोणी शेती करतं, कोणी इतर काम करतं, कोणी फोटोग्राफी करतं, कोणी पोलीस पाल्य असतं। आपले सर्व काम व्यवस्थित करून दिलेल्या कर्तव्याच्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व काम करताना मला हिंगोलीमध्ये दिसलेले आहेत। काही एक दोन जण असे असतात, परंतु या वर्धापन दिनाच्या अनुषंगाने आपण या युनिफॉर्मचा मान सन्मान आणि लोकांच्या आदरास पात्र ठेवण्यासाठी आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडली पाहिजे। आपला युनिफॉर्म आपल्या अंगावर घातल्यानंतर आपण लोकांमध्ये त्यांचा आपल्यावरील विश्वास ढळणार नाही अशा पद्धतीने आपली वागणूक असली पाहिजे। आपलं सामान्य जनतेमध्ये वागणं, बोलणं किंवा आपलं कर्तव्य बजावताना आपली देहबोली ही लोकांकडून रिस्पेक्ट कमांड करणारी पाहिजे। मला विश्वास आहे की इथल्या ट्रेनिंगने, इथल्या बागल साहेबांच्या आणि आपल्या सर्व मानसेवी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात आपण आतापर्यंत चांगलं काम करत आलेलो आहोत। तसंच शिस्तबद्ध आणि चांगल्या पद्धतीचं काम आपण पुढे करत राहू। बागल साहेबांनी इथल्या ट्रेनिंग सेंटरसाठी आणि इथल्या कार्यालयासाठी एक जागेची मागणी केलेली आहे। हिंगोलीमध्ये आपण एक जागा आयडेंटिफाय करा की बा ही जागा आम्हाला मिळावी आणि आपण मग ती जागा जर असेल तर तहसील कार्यालयातून त्याचं काय परिस्थिती आहे, तिथे काय राखीव काही असेल तर ते आपण काढून घेऊन कलेक्टर साहेबांच्या मार्फतीने प्रयत्न करून ती जागा मिळवण्याचा प्रयत्न करू। परंतु जागा आयडेंटिफाय करणं महत्त्वाचं आहे आणि ती जर आयडेंटिफाय झाली तर त्याचा उपयोग चांगल्या पद्धतीने होऊ शकतो। दुसरी गोष्ट आहे, माननीय पोलीस महासंचालक, होमगार्ड्स आणि सर्व वरिष्ठ अधिकारी यांचे प्रयत्न असतात की चांगल्यात चांगल्या फॅसिलिटीज, चांगल्यात चांगल्या सुविधा आपल्याला मिळाव्यात। परंतु त्यासाठी आपल्या अडचणी या वारंवार तिथे कळवल्या गेल्या पाहिजे आणि त्या अडचणी या म्हणजे प्रॅक्टिकल अडचणी असल्या पाहिजे। तर आपल्या वतीने सुद्धा ज्या काही अडचणी असतील यांच्या त्या प्रॅक्टिकल अडचणी आपण वरिष्ठांपर्यंत कळवण्याचं काम करा। आजच्या वर्धापन दिनानिमित्त आपण मला बोलवलं आणि इथे एक शिस्तबद्ध आणि चांगला कार्यक्रम घेतला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो, स्वागत करतो। प्रतिनिधी महादेव हरण, NTV न्यूज मराठी, सेणगाव, हिंगोली।